की त्यांचा सर्वे तर तुझ्यापेक्षा खाली आहे म्हणून, आणि त्यांच्याच पक्षाने त्यांच्यावर फोडा मारलेला आहे देता. बरं, हे सगळं चालू असताना तुम्ही आधी मला सांगितलं की आपल्या शिवसेनेसाठी ती सीट सुटत नाही आहे त्या प्रभागात. नंतर मला जेव्हा मुंबईमध्ये बैठक झाली तेव्हा मला फोन देखील आले की प्रभाग 10 मध्ये आपल्याला शिंदे गटासाठी धनुष्यबाणासाठी सीट सुटली आहे. बट सीट सुटल्यानंतर तुम्ही धनुष्यबाणच्या उमेदवाराबद्दल विचार करतात की तुम्ही इतर उमेदवाराबद्दल विचार करतात, किंवा ज्यांचा धनुष्यबाणाचा काही संबंधही नाही आहे अशा व्यक्तींबद्दल तुम्ही विचार करत असाल तर हे कुठेतरी चुकीचं आहे. आणि ह्यासाठीच मी बघितलं की बाबा माझं नाव ती आज तुम्ही दुसऱ्या इतर व्यक्तीला देत आहात, ह्याचं मला एबी फॉर्म वाटायच्या वेळी पण ही चर्चा झाली. त्यावेळी सुद्धा त्यांनी मला सांगितलं कुठलीही विश्वासात न घेता, आज मला पक्षाने कुठेही विश्वासात घेतलेलं नाही आहे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये. मला एकही फोन नाही आहे किंवा मला तुमची कुठे पात्रता आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. ते असून सुद्धा तुम्ही आज तुमच्या भागात देखील उभारला आहात. मी देखील आज माझं कामाच्या जीवावर, भले माझ्याकडे पैसे नसतील किंवा काय नसतील, तर आज कामाच्या जीवावर मी या प्रभागात उभी आहे. आणि लोकांना आज तुमचं पैशापेक्षा काम करणारा माणूस हा महत्त्वाचा झालेला आहे. हे प्रभागांनी प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहेच. आता देखील माझ्या प्रभागामध्ये हा जर तुम्ही आज उमेदवारी देत असाल एक अशा व्यक्तीला ज्याला आज शिवसेनेच्या बद्दल माहितीही नाही आहे, शिवसेनेचं वरिष्ठ कोण आहे, त्यांचं आज आपले पक्षप्रमुख कोण आहे, कुणाच्या संघटना आहे असं त्यांना माहीत नाही. सहज दिसलेलं आहे इथं की शिवसेनेच्या नावावर फक्त त्यांना चिन्हाशी मतलब आहे. त्यांचे वरिष्ठ कोण आहेत काय यांचं त्यांचं काही घेणं देणं नाही आहे. त्यांना एक फक्त उमेदवारी पाहिजे हातात घेऊन फिरू शकताय का, हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. आणि अशा उमेदवारांना तुम्ही देताय ज्या उमेदवारांनी तुम्हाला खासदारकीला किंवा इतर वेळी तुम्हाला नकारलेला आहे, तुमच्याबद्दल विरुद्ध प्रचार केलेला आहे, आणि अशा व्यक्तींना तुम्ही आज शिवसेनाचा झेंडा शिवसेना हातात दिलेली आहे. ही खरंच पात्रता आज प्रत्येकाची तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. आज तुम्ही या गावात होता, मीही या गावात होते. गावाने बघितलेलं आहे की तुमचं काम काय आहे, माझं काम काय आहे, किंवा ज्यांना तुम्ही उमेदवारी दिले त्यांचं काम देखील काय आहे. आणि लोकांनी हा निर्णय आत्ताच लावलेला आहे, याचे तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. आणि ज्यांना तुम्ही हे पात्रता आहे म्हणजे तुम्ही हे सगळं कारभार केलेला आहे ते आज लोकांना उघडपणे दिसलेलं आहे आणि त्यांना समजलेलं आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही भ्रमात राहू नका की तुम्ही शिवसेना ज्यांच्या हातात दिले तर तुमचं पक्ष वाढवणार आहे किंवा शिवसेना टिकवण्याचं काम करणार आहे. मला कालच समजलं की माननीय एकनाथ शिंदे साहेब शनिवारी इचलकरंजीमध्ये मेळाव्यासाठी येणार आहेत. तर मला एवढं सांगायचं आहे की सगळ्यात पहिला तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना सांगा की तुम्ही किती सीटा सोडवलेल्या आहेत, तिथले किती प्रॉपर शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि किती तुम्ही तडजोड केलेली आहे, ॲडजस्टमेंट केलेले हे तुम्ही सगळ्यात पहिला शिंदे साहेबांना. जय हिंद, जय महाराष्ट्र.